आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। करपरा नदीचे खोलीकरण रुंदीकरण करा, शेतकरी संघर्ष समितीचे परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील असणाऱ्या करपरा नदीचे खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण करण्यात यावे या मागणीसाठी 15 मे रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सदरील निवेदनात सांगण्यात आले की नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत। नदी पात्र छोटे व अरुंद झाले आहे। निवळी खुर्द, निवळी बुद्रुक, कडसावंगी, येसगाव, नागापूर, रिडज, चांदज, बोरी, मुडा, देवगाव, धानोरा, डोहरा, बोर्डी, वसा, कसर, आशेगाव, कोडगाव या गावातील शेतकऱ्यांची पूर्ण पिके जमीनदोस्त होताना अनेक वेळा झालेली आहेत। या निमित्ताने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही नदी पात्राचे काम खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीकरण अद्यापही झालेले नाही। हे काम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा येत्या 25 मे रोजी नदी पात्रात सर्व शेतकरी उतरून अनवाई पायी चालत आंदोलन करण्याचा इशारा सदरील निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दिला आहे। या निवेदनावर शेतकरी नेते इर्शाद पाशा, पिंपरीकर, वशिष्ठ ठोंबरे, एकनाथ खिस्ते, कल्याण लोहट, निवृत्ती ठोंबरे, नवनाथ खिस्ते, पांडुरंग खिस्ते, अनंता शिंदे, नितीन खिस्ते, रंगनाथ खिस्ते, कृष्णा खिस्ते, सुनील खिस्ते, भगवान आंबोरे, विठ्ठल खिस्ते, लिंबाजी खिस्ते, अमोल पवार, देवानंद कुटे यांना भेटून आम्ही जिंतूर तालुक्यातील करपरा नदीचं खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण करण्यात यावं। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील जे महसूल मंडळ काल परवा झालेल्या बैठकीतून वगळण्यात आलेले आहेत ते तात्काळ त्या महसूल मंडळांना पीक विमा देण्यात यावा। जिल्हास्तरीय बैठक घेण्यात यावी। जिल्हास्तरीय बैठक घेऊन मंत्रालयामध्ये ते अहवाल पाठवण्यात यावा करिता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। जर आमच्या निवेदनावर दखल घेण्यात आली नाही तर येत्या 25 तारखेपासून आम्ही करपरा नदी पात्रात त्या ठिकाणी साप्ताहिक आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनामध्ये अनावानी पायी आम्ही त्या ठिकाणी चालणार आहोत। प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात की पेट्रोल गाडी गाव कडसन गाव पहिल्यापासून बोरी मंडळात होतं। आमचं पूर्ण गाव हा नदीकाठचा शहर आहे, करपरा नदीकाठचा। आम्हाला जिंतूर तालुक्यात टाकण्यात गेलं पण आम्हाला विमा भेटत नाही, काय नाही। जिंतूर मंडळात भेटलं तर सगळं आमचं प्रत्येक गोष्ट आज बोरी मंडळात आहे। शेती असो, गाव असो, प्रत्येक म्हणजे इलेक्शनच्या बाबतीत असो, पण आम्हाला जिंतूर मंडळ टाकण्याला विमा भेटत नाही, काय दुष्काळ काय भेटत नाही। तर या संदर्भात काय मागणी केली? आमची मागणी अशी की आम्हाला बोरी मंडळात ठेवत। अच्छा, बोरी मंडळात बोरी मंडळात ठेवत आमची मागणी अशी। जिंतूर मंडळात अजून झालेलं नाही काहीच नाही। जिंतूर मंडळात लाभ भेटत नाही, काहीच लाभ भेटत नाही आम्हाला आणि आम्ही प्रत्येक गोष्टी बोरी मंडळात आहे आमची। या संदर्भात बोलणं झालं तुमचं? बोलणं तसं नाही झालं, निवेदन दिलं आम्ही तसं त्याला। मी निवळी गावचा शेतकरी, आमच्या गावाला करपरा नदी आहे तर पावसाळ्यामध्ये आतोनात नुकसान होतं। त्यासाठी शासनानं या नदीचं काम करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत करपरा नदीचं। तसं की आम्ही लोकप्रतिनिधी इलेक्शनच्या टायमाला येतात किंवा नुकसान झाली तर पाहायला येतात, पण त्याचं काही काम करीत नाहीत। त्यासाठी आम्ही इर्शादभाई पाशा आणि आम्ही सहकारी जे सर्व वेळोवेळी पाठपुरावा करतो, पण याकडे शासन पण पाहिजे त्या लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत। त्यामुळे आम्हाला वेळोवेळी शासन दरबारी यावे लागते। त्यासाठी आम्ही आता इर्शाद पाशा भाई यांच्या म्हणण्यानुसार आम्ही 25 तारखेपासून साप्ताहिक आंदोलन करणार आहोत। त्यामुळे याची शासनाने दखल घ्यावी आणि लोकप्रतिनिधीने पण आमच्या गावाकडे जे नुकसान होते नदीमुळे त्यासाठी उपाययोजना करावी एवढीच विनंती।